हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर ब्लॉग खूप जास्त गॅपने येत आहे. कॉलेजमध्ये टेक फेस्टचं काम चालू आहे आणि इव्हेंट होतं, त्यामुळे खूप जास्त बिझी होते. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर क्लासेस वगैरे झाले आणि आम्ही चक्कर मारायला गेलो होतो. तर इथे हा जो मुलगा आहे ना, इतका क्यूट, मला इतका आवडला ना तो. तर मस्तपैकी तो सुद्धा माझ्याकडे आला आणि आता मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मला सर्वजण बोलतात की तू खूप जास्त बारीक झाली आणि मी अगोदर जाड होते याचा मला आनंद आहे. आणि बघा आता तुम्हाला मी खरंच सांगते की जॉब करून, घर सांभाळून, त्यानंतर मुलांची पण जबाबदारी आणि पूर्ण हेक्टिक शेड्यूल असतं, त्यामुळे माझी तब्येत बारीक झाली असं जर कोणाला वाटत असेल तर थँक्यू. पण तब्येत जरी बारीक असली तरी पण माझे जे कामं आहेत ना डेली रुटीनचे, ते मी अगदी उत्साहाने करते. म्हणजे मला असं थकवा वगैरे काही जाणवत नाही. तर हे एक चांगलं साईन आहे चांगलं आरोग्य असल्याचं. म्हणजे जाड बारीक हा काही शरीराचा भाग असतो तो. त्यामुळे माझं आरोग्य चांगलं आहे. मला असं थकवा वगैरे कधीच जाणवत नाही. मला एनर्जेटिक फील होतं कधी पण कुठलंही काम करताना. आता बघा, घरी सुट्टी जर असली तर काहीतरी रिनोव्हेशन करून बघायचं असतं. म्हणजे घरामध्ये खूप छान प्रसन्नता वाटते असं काही केल्यानंतर. रविवार होतं त्यामुळे घरी काम आवरलं आणि मग आम्ही आलो होतो रोडला. मुलांच्या तर खूप जास्तच अपेक्षा असतात. रामला जे माझ्या नंदेने रुद्राक्ष दिलेलं होतं अयोध्येवरनं, ते ओवलं आणि त्यानंतर आम्ही गेलो झुडिओमध्ये. तर मला रामला कार्गो पॅन्ट घ्यायची होती आणि ती कोणत्याच दुकानात भेटत नव्हती. म्हटलं चला आता इथे भेटते का, तर इथे कपडे खूप जास्त महाग आहे. क्वालिटीच्या नावाखाली खूपच जास्त पैसे काढतात हे लोक, असं वाटतं कधी कधी. बिल तर खूप जास्त झालं, त्यामुळे मी काही ड्रेस कॅन्सल केले आणि राम आणि श्रीला ड्रेस घेतलेला. तो ड्रेस कसा आहे मी ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा आम्हाला कॉलेजला बोलावून घेतलं, त्यामुळे माझ्या मैत्रिणीचा आणि माझा चेहरा असा पडलेला होता.